मिठाई प्रेमींसाठी आज आपण कॅरमल ब्रेड पुडिंगची एक खास रेसिपी पाहणार आहोत, ते पण घरातले फक्त 5 पदार्थ वापरून। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपण शुगर कॅरमलाइज करून घेऊया। यासाठी मी कढईमध्ये 1/4 कप शुगर ॲड केलेली आहे आणि मीडियम हीटवरती ही शुगर मी कंटिन्युअसली मिक्स करत आहे। तर शुगर पूर्णपणे मेल्ट झाली की त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा जेवढी साखर घेतली होती तेवढंच पाणी ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा हे शुगर मेल्ट करून घेणार आहोत। तर शुगर कॅरमलाइज करायचं म्हणजे थोडक्यात त्याचा पाक बनवून घ्यायचा। तर आपली शुगर कॅरमलाइज झाली की नाही हे कसं चेक करायचं, तर एका वाटीमध्ये तुमची जी शुगर कॅरमलाइज केलेली आहे म्हणजे एकसारखा त्याचा जो पाक रेडी झालेला आहे तो थोडासा टाकून बघायचा आणि त्याची जर घट्ट अशी गोळी बनली तर समजायचं की आपली शुगर कॅरमलाइज झालेली आहे। तर इथं माझी ही शुगर कॅरमलाइज झालेली आहे। आपण आता ती एका प्लेटमध्ये ओतून घेऊया आणि ती पूर्ण प्लेटमध्ये एकसारखी पसरवून घ्यायची आणि जेवढ्या तुम्ही हे लवकर कराल तेवढं ते छान होईल। त्याच्यानंतर शुगर घट्ट होऊन जाईल, मग नंतर शुगर आपली पसरली जाणार नाही। तर इथे शुगर मस्त अशी पसरून झालेली आहे प्लेटमध्ये। तर इथे मी एक भांडं प्रीहीट करायसाठी ठेवून देणार आहे। यामध्ये आपल्याला आपलं बॅटर स्टीम करायचं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केले आणि हे स्टीम करून देते। तोपर्यंत आपण इथं आपलं बॅटर रेडी करूया। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/4 कप शुगर, 2 अंडी, 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स आणि 4 ब्रेडचे स्लाइस ॲड केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध वापरायचं आहे। मी पहिल्यांदा हाफ त्यातलं दूध यूज केलेलं आहे, सगळं फेटून घेतलं आणि त्याच्यानंतर राहिलेलं हाफ दूध ओतलेलं आहे। तर आपलं इथं बॅटर रेडी झालेलं आहे। जी आपण कॅरमलाइज केलेली शुगर होती त्यावरती हे बॅटर ओतून घ्यायचं, थोडंसं टॅप करायचं आणि ते बॅटर आपल्याला स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे आपल्याला 20 ते 25 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। तर इथे माझं हे बॅटर स्टीम झालेलं आहे, म्हणजेच हे पुडिंग रेडी झालेलं आहे। तर आपण ते व्यवस्थित शिजले की नाही चाकूच्या साहाय्याने बघायचं आणि त्याच्यानंतर हे 2 तासासाठी रेफ्रिजरेट करून ठेवायचं। तर इथे माझं 2 तास झालेले आहेत आणि आपण याच्या पहिल्यांदा कडा सोडून घेऊया। तर कडा सोडून घेतल्या आणि एक प्लेटमध्ये मी ते डिरेक्टली उलटं करून घेतलेलं आहे। थोडंसं त्याच्यावरती टॅप करून असं मारून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते प्लेट काढून घ्यायची। तर तुम्ही इथे बघू शकता की माझं मस्त असं कॅरमेल ब्रेड पुडिंग रेडी झालेलं आहे आणि ते दिसायला अप्रतिम आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे। तर अशा पद्धतीने मी ते कट केलेलं आहे, खूप स्मूथ असं ते बनलेलं आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी बनवून पहा आणि असंच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।